बार्शी शहरातील राणा कॉलनीमध्ये 10 ते 12 दिवस पाण्यासाठी नागरिकांची हेळसांड होत आहे। आपल्यासोबत या भागातील काही महिला आहेत जे की त्यांना पाण्यासाठी त्रास होत आहे। काय सांगताल, किती दिवस झालं पाणी नाही? आता 15 दिवस होते सर, पाणी नाही आमच्या इकडं। मावशी, पाण्यासाठी तुम्हाला काही पैसे मोजावे लागतात दररोज। बार्शी नगरपालिकेला तुम्ही कर भरता, पाणीपट्टी भरता, त्याबद्दल तुम्ही काय सांगता? काय सांगायचे, नळपट्टी लगेच कट करायचे, ते पाणी नाही म्हणलं की पाणी सोडत नाही, 15-15 दिवस आम्हाला काम बुडून राहावं लागतंय पाण्याची वाट बघत। आम्हाला पाणी परवडतं, काम तर करावं लागते। किती दिवस झालं पाणी नाही ह्या भागात? 15 दिवस झाले सर। मग पाणी पिण्यासाठी तुम्ही कुठनं पाणी आणता? विकत आणून प्यायचं, वापरायचं पाणी आणायचं कमरवर, प्यायचं पाणी विकत आणून प्यायचं। माणसाला पाणी कसलं बी पिऊन देत सुद्धा नाही। फोडते ती, आम्हाला घाणीतलंच पाणी पिलं की आजारी पडतात आम्ही। मग तुम्ही याबाबत प्रशासनाला काय कळवलंय का? नाही आमचं कोणी विचारच करत नाही। तुम्ही बघू शकता की राणा कॉलनी या भागातील काही महिला एकत्र आलेल्या आहेत की त्यांना पाण्यासाठी वन फिरावं लागत आहे। कर भरूनही, पाणीपट्टी भरूनही त्यांना पाणी मिळत नाही। इथं जे पाणीवाले येतात पाणी सोडण्यासाठी, त्यांच्याकडनं वारंवार काही ना काही कारणे सांगितले जातात की पाईपलाईन फुटली, हे झालं ते झालं, पण ह्यांना काही पैसे मोजावे लागतात। प्रशासन यावर किती तत्परतेनं दखल घेणार आणि इथले पाणी पुरवठा सुरळीत करणार का, यावर सगळ्या बार्शीकरांचे लक्ष लागलेले आहे। कॅमेरामॅन सोबत मयूर थोरात, BN न्यूज बार्शी।